आता आम्ही सोमनाथवरून थेट निघालेलो आहोत द्वारकेला। गर्दी आहे बेट द्वारकाला। पर पर्सन 100 रुपये बोलतोय। 3 मंदिर आहेत, 3 मंदिरं दाखवणार बोलतोय। बघूया काय बार्गेनिंग होते का। भैया पास बरोबर आहे। काकांच्या बाजूला बसतो। इसको भी सिखा देना, इधर 2-3 ट्रिप मार देगा। 12 ते 4 बेट द्वारका मंदिर बंद असतं तरी आम्ही, आणि आता वाजलेले आहेत 12, तर बघूयात आपल्याला दर्शन मिळेल की नाही। आता वाजलेत 12:15 आणि मंदिर 12:30 वाजता बंद होतं। बघूयात आम्हाला दर्शन मिळतंय का। कृपया ध्यान दें, मंदिर आ गया है। मंदिर में मोबाइल कैमरा ले जाना मना है। अपना मोबाइल कैमरा काउंटर पर जमा कराएं और टोकन प्राप्त करें। और इथे मंदिराची वेळ दिलेली आहे, सकाळी 7:30 ते 12:30 वाजेपर्यंत आणि दुपारी 4:30 ते 8 वाजेपर्यंत मंदिर चालू असते, दर्शनासाठी खुले असते। बेट द्वारका हे मुख्य मंदिरापासून सुमारे 32 किलोमीटर अंतरावर आहे। असं म्हणतात, या बेट द्वारकेचे दर्शन घेतल्याशिवाय द्वारकेचं दर्शन अपूर्ण असते। बेट द्वारकेला शंखोदर बेट असेही म्हणतात। हे गुजरात राज्यातील द्वारका शहराजवळ अरबी समुद्रातील पवित्र बेट आहे। हे ठिकाण भगवान श्रीकृष्णांचे वास्तविक निवासस्थान मानले जाते। म्हणतात, श्रीकृष्णांनी द्वारका वसवली, पण त्यांचा राजमहल निवासस्थान बेट द्वारका येथे होता। हे स्थान द्वारकेपासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे। ओखा बंदरातून येथे पहिले बोटीने ये जा करावी लागत असे, पण आता सुदर्शन सेतू बांधण्यात आला आहे। या पुलाची लांबी सुमारे 2 किलोमीटर 320 मीटर इतकी आहे। त्यामुळे हा भारतातील सर्वात मोठा केबल स्टेड पूल आहे। 4 लेन असलेला हा पूल वाहनांसाठी तसेच पादचाऱ्यांसाठी बनवला आहे। हा पूल ओखा बंदर आणि बेट द्वारकेला जोडतो। सुमारे 1000 करोड खर्च या पुलाच्या बांधकामासाठी केलेला आहे। याचे उद्घाटन 25 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले आहे। असे मानले जाते की श्रीकृष्ण आपल्या कुटुंबासोबत येथे राहत होते। येथेच सुदामाने श्रीकृष्णाला भेट दिली होती। सुदामाने आणलेले पोहे, तांदूळ येथे श्रीकृष्णाला दिले गेले, म्हणूनच येथे तांदूळ वाहण्याची प्रथा आहे। या ठिकाणाला मैत्री, भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते। असे म्हणतात, येथील श्रीकृष्णाची मूर्ती स्वतः रुक्मिणी देवीने बनवून घेतली होती।